नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची एडगिनी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी 60,000 रुपये एडगिनी पे स्केल सुद्धा दिले जाणार आहेत। बाकी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नोंद पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत 15 वित्त आयोगानुसार एडगन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत तुम्हाला फुल टाइम मेडिकल ऑफिसर यांची एडगन तुम्हाला पदभरती असतात। त्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला CHC संभाजीनगर MC.org याच्यावर तुम्ही हा फॉर्म एडगन भरू शकता आणि हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा एडगन तुम्हाला भरायचा आहे। यासाठी मित्रांनो पे स्केल पात्रता जर बघितली तर पदाचं नाव आहे मित्रांनो फुल टाइम मेडिकल ऑफिसर असणार आहेत। एकूण 24 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। ह्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहेत, MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन राहणार आहेत आणि रिन्यू सुद्धा राहणार आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता। 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहेत। अनुभवाची एडगिन तुम्हाला असल्यास प्राधान्य असणार आहेत। नियुक्तीचे ठिकाण जर बघितले तर आयुष्यमान आरोग्य मंदिर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर एडगिनी असणार आहेत। ज्या 24 जागा आहेत त्यापैकी जागा बघितली तर ओपनसाठी 9, EWS साठी 2, EC साठी 4, OBC 4, NTD 1, ST 1, VGNT 2 आणि SCBC साठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी मित्रांनो लास्ट डेट जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट असणार आहेत 4/7/2026 सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सिटी स्मार्ट सिटी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला मुलाखत सुद्धा तुमची या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी काही नियम अटी शर्ती सुद्धा आहेत। त्यासाठी ओपनची जी डिमांड ड्राफ्ट आहे तो या ठिकाणी 500 रुपयेच आहेत। कास्ट असेल तर 250 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट हा औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 29 जून 2026 पर्यंत तुम्हाला कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी रिजॉईनिंग सुद्धा करू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व पदासाठी काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत। यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सर्व गुणपत्र, पहिले व अंतिम वर्ष पदवी प्रमाणपत्र, संबंधित पदाकरता शैक्षणिक अर्हता, नोंदणी प्रमाणपत्र व नूतनीकरण, जात प्रमाणपत्र, जात वैधता, डोमासेल, राष्ट्रीय तत्व, वयाचा पुरावा, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, शाळा दाखला, जन्मात दाखला हे सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड आणि ज्या महिलांच्या नावामध्ये बदल आहे त्याने विवाह नोंदणी आणि गॅझेट सुद्धा तुम्हाला रिकमेंड करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवडीनंतर जी उमेदवारांची सिलेक्शन यादी झालेली आहे त्यामध्ये 100च्या बॉन्डवरती तुम्हाला ॲफिडेविट आणि ॲग्रीमेंट सुद्धा तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर फॉर्म भरत असताना तुम्हाला महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायची आहे। ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला CHC संभाजीनगर.MC.org वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात आणि संपूर्ण माहिती ठिकाणी तुम्हाला फॉर्म मध्ये भरायची आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचे ते सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे। तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते तुम्हाला लिहायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला उमेदवाराचे संपूर्ण नाव, जे SSC प्रमाण नाव आहे ते लिहा। त्याचबरोबर उमेदवाराची वडिलांचे संपूर्ण नाव लिहायचे आहेत। जन्मतारीखमध्ये वर्ष, महिना, दिनांक लिहायचे। अक्षरमध्ये सुद्धा तेच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचे। त्याचबरोबर तुम्हाला ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशी वय किती झाले, वर्ष, पूर्ण महिना आणि दिवस किती झाले ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही सध्याचा पत्ता काय जिथं राहतात ते संपूर्ण पत्ता लिहा आणि मोबाईल नंबर आणि मेल ID यांनी अचूक लिहायचं आहे। त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय वगैरे येणार आहे। त्याचबरोबर डोमासेल आहे का ते सिलेक्ट करा, जात प्रमाणपत्र आहे का ते सिलेक्ट करा, जातीचा प्रवर्ग वगैरे कोणता आहे ते लिहा, जातीचं नाव वगैरे लिहायचं आहे। त्याचबरोबर अर्जदार कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। पुढचा तुम्हाला जो डिमांड ड्राफ्ट आहे तो या तुम्हाला त्याचा नंबर वगैरे ते सगळं डिटेल लिहायचे आहेत। तुम्ही मॅरिड अनमॅरिड काय असेल ते त्याचं डिटेल्स सगळ्या लिहायचे। त्याचबरोबर तुमचं शैक्षणिक अर्हतामध्ये काय असेल ते SSC HSC डिग्री डिप्लोमा काय असेल त्या बोर्ड युनिव्हर्सिटी नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण टक्केवर तुम्हाला लिहायचे। त्याचबरोबर अनुभव असेल त्याचा सिरियल नंबर, कोणत्या हॉस्पिटलमध्ये जॉब केला ते, धारण केलेले पद, वर्ष, महिना, दिवस किती काम केलं ते लिहायचं आहे। आणि तुम्ही जो डिटेल्स आणि डॉक्युमेंट जोडले त्याचा सिक्वेन्स जोडायचा आहे। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 आणि 9, 10 असे सगळे डॉक्युमेंट सिरियल प्रमाणे तुम्हाला जोडायचे आहे। त्याचबरोबर
ठिकाण टाका, स्वाक्षरी, नाव सुद्धा लिहायचं आहे आणि दिनांक सुद्धा तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा फॉर्मॅट सुद्धा देण्यात आला आहे. त्यामध्ये मी श्री श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, श्री तुमचा वडिलांची व पती पत्नीचे नाव लिहा आणि असेल तर टिकमार्क करा, वय वर्ष लिहा, राहणार तुमचा ॲड्रेस लिहा, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला लिहा. त्याचबरोबर तुम्हाला आज रोजी किती आहेत मुलांची संख्या आहे ते लिहा, असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा, असेल तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर उमेदवारी स्वाक्षरी करा, ठिकाणी आणि दिनांक सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. ओके, तर होती मित्र तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.